नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं आहे, त्या दृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते छत्रपती संभाजीनगर इथं प्रचारसभेत बोलत होते. समृद्धी महामार्ग, रेल्वेचं आधुनिकीकरण, औद्योगिक पार्क, टेक्स्टाईल पार्क इत्यादींमुळे या भागातल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या धोरण निर्मितीत आदिवासी अधिकारांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या 8% आहे, मात्र त्यांना सोयीसुविधा नाकारल्या जातात. ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल, असं गांधी म्हणाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या 25 नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. 2 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर ऑक्टोबर महिन्यात 2.36% झाला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 1.84% होता. खाद्यपदार्थ, कांदे बटाट्याचे भाव वाढल्यानं चलन फुगवट्याचा दर वाढला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.